दिवसेंदिवस वाळूज MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून यामुळे येथील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दिवसेंदिवस MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून बुधवारी मध्यरात्री बजाज नगरातील एका टीव्हीचं गोदाम फोडून चोरट्यांनी जवळपास 6 लाखांचे LED टीव्ही चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। चोरीच्या वाढत्या घटनांमुळे व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बजाज नगरातील मोरे चौकालगत सिडको वाळूज महानगर येथील रहिवासी प्रमोद मुनद यांचं टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचं प्रसन्ना इलेक्ट्रॉनिक नावाचं दुकान आहे। येथून लगतच असलेल्या दत्त कॉलनीतील श्यामल हाऊसिंग सोसायटी येथे दुकान मालक मुनोद यांचे टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवण्याचं स्वतःचं गोडाऊन आहे। बुधवारी सायंकाळी 7:30 वाजता गोडाऊन बंद करून मुनोद घरी गेले असता चोरट्यांनी मध्यरात्रीतून गोडाऊनच्या दरवाजाचा कोंडा तोडून 32, 52, 80 अशा इंचीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या महागड्या 18 LED टीव्ही चोरून नेल्या। सकाळी दुकानातील कामगार चंद्रकांत नरवडे हा अर्धा उघडा असलेला आणि कोंडा तुटलेला दिसून आला। यावेळी त्यांनी दुकान मालक मुनोद यांना माहिती दिली असता गोडाऊन मधील 18 LED टीव्ही गायब झाल्याचं दिसून आलं। मुनोद यांनी गोडाऊन मध्ये चोरी झाल्याची माहिती वाळूज MIDC पोलिसांना दिली असता MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे DB पथक प्रमुख फौजदार प्रवीण पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान जगताप, अनिल पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली।